नमस्कार मित्रांनो, कसे आहात? गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज मी आलो इथे कुर्ली गावामध्ये आणि या कुर्ली गावामध्ये माझा एक मित्र आहे महेश पाटील आणि त्याच्या गावी मी आलेलो आहे. तर इथे बघू शकता तुम्ही आम्ही चाललो आहे आता एक जे कुर्ली गावचं डॅम आहे, त्या डॅमच्या तिथे एक मंदिर आहे आणि हे मंदिर नेहमीच पाण्याखाली असतं आणि ते पाण्याखाली असणारं मंदिर कसं असतं, काय आहे, तुम्हाला मी आता दाखवणार आहे. आम्ही त्याच्या घरापासून इथे समोर दिसणारा जो डोंगर आहे, हा एक पर्वतरांग आहे. ते पर्वतरांग ह्या अशा पद्धतीने दिसते आणि हे समोर दिसणारा जो डॅमचं पाणी आहे, तर आम्ही इथून ह्या अशा वाटेने डाव्या साईडला वळलो आहे आणि त्या वाटेने इथे पुढे जाणार आहोत. आणि आमच्यासोबत अजून दोघेजणसुद्धा आहेत. ते सुद्धा आमच्यासमोर चालत आहेत, ते तुम्ही बघू शकता. तर ह्यांना घेऊन मी कुर्लीमध्ये आलो होतो आणि त्यांच्या मनात असं आलं की आपण जरा ते कुर्लीचं मंदिर आहे ते जाऊन बघूया, जे पाण्याखाली नेहमी पाण्याखाली असतं. आणि मित्रांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे हे जे मंदिर आहे हे पाण्याखाली जरी असलं तरी ते पाणी त्याच्या चौथऱ्याच्या वरती येत नाहीत. मी तुम्हाला ते दाखवतो आता मंदिर कशा पद्धतीने आहे आणि कसं पाणी येतं आहे, कुठेपर्यंत पाणी येतं आहे. हा महेश आहे माझा मित्र. हा मला सांगतो आहे की हे इथंपर्यंत पूर्ण पाणी असतं, ह्या ज्या गाड्या लागलेल्या आहेत तिथपर्यंत पाणी असतं आणि समोर दिसणारे जे मंदिर आहे ते मंदिर पाण्याखाली असतं. आता तुम्हाला पुढे गेल्यानंतर समजेल की पाणी कुठपर्यंत आहे आता. आता हे जे पाणी आहे इथपर्यंत होतं कालपर्यंत. हे कालच संध्याकाळपर्यंत ते नदीला सोडल्यामुळे पाणी कमी झालेलं आहे, नाहीतर हे पूर्ण भरलेलं होतं पाण्याने. हे बघा, हे पाहू शकता तुम्ही, हे मंदिर आहे. अजूनही जमीन ओली आहे. समोर पाहू शकता तुम्ही जे मंदिर. आणि हे इथे सुरुवातीला इथे यांची बाजारपेठ होती. जसं पाणी दिसतंय पूर्ण डॅमचं, इथे यांची बाजारपेठ होती. इथे जाण्या येण्यासाठी रस्ता होता. समोर समोर अजून एक हे दिसतंय तिथे एक मंदिर होतं. म्हणजे अशा पद्धतीने हे सगळं होतं आणि हा परिसर पूर्ण पाण्याने भरलेला असतो. आता हे नदीला पाणी सोडल्यामुळे पाणी कमी झालेलं आहे. हे बघा, हे पाहू शकता तुम्ही. इथे साईडला सुद्धा एक स्थळं आहेत त्यांची, ती देवळाच्या साईडला असतात. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.